रत्नाकर मतकरी लिखित शेवटची बस. अगदी शांत रात्रीची वेळ. हवेत गारठा. कुठेही कसलीही हालचाल नाही. माणूस तर राहूच, पण कुत्रे देखील रस्त्यात नाही. रस्ता अगदी मोकळा, भयंकर मोकळा. कितीही दूरवर पाहिलं तरी कसलीच हालचाल दिसत नाही. रस्त्यात अजस्त्र इमारती राक्षसी पहारेकऱ्यांसारख्या उभ्या असतात, पण त्या देखील आपले दिव्यांचे डोळे बंद करून झोपलेल्या असतात. बारकाईने पाहिलं तर दूर एका इमारतीत एक दिवा लागलेला असतो, पण पाहता पाहता तो देखील बंद होतो आणि अधिकच एकटं एकटं वाटू लागतं. अशा अपरात्री माझ्यासारखा एखादाच माणूस वेड्यासारखा बस स्टॉपवर उभा असतो, शेवटच्या बसची वाट बघत. काय म्हटलं मी? वेड्यासारखा? हो हो, वेड्यासारखाच. कारण अशा वेळी खरोखरच आपण शहाणे आहोत की वेडे असा भ्रम निर्माण होतो. तुम्हीच पहा ना, बाहेर अशी चावरी थंडी. कोटाचे बटन लावून देखील थंडी आत शिरते. कपड्यांच्या आत अगदी हाडांपर्यंत सगळे नुसते गार गार होऊन गेले. थंड्यागार ओल्या मातीत एक काला तयार करून आपल्याला कुणी त्यात मध्यभागी अगदी खोलवर खुपसून ठेवावं आणि सगळ्या बाजूंनी गार गार ओली माती आपल्यावर रचून ठेवावी, फटी फटींमधून अगदी लिंपून टाकावी. तशी थंडी आतपर्यंत भिनते. अशा वेळेस सगळे गरम दुलाया पांघरून उबदार बिछाण्यात शहाण्यासारखे झोपी गेलेले असतात आणि एखादा माणूस मात्र रस्त्यात एकटा तारवटलेल्या डोळ्यांनी बसच्या दिशेकडे पाहत उभा आहे. हा वेडेपणाच नाहीतर काय. निदान असं एकटंच वाट पाहत उभे राहणाऱ्याला तरी असंच वाटेल, एवढं खरं. जग असे स्थिर स्तब्ध असले, कुठेही कसलाच आवाज नसला आणि थंडगार काळी कुळकुळीत रात्र निशब्दपणे पुढे सरकताना जाणवत असली की त्या विचित्र वेळी स्वतःच्याच शहाणपणावरचा विश्वासच उडतो. आपण कुठे आहोत, काय करतोय, हे बरोबर आहे का चूक आहे, हेच अधूनमधून समजेनासं होतं. निदान माझं तरी असंच होतं. कितीतरी वेळ मी या स्टॉपवर उभा आहे. बसेस जवळजवळ बंदच झाल्यात आणि आता तिथे येणारी बस बहुधा आजच्या दिवसातली शेवटचीच बस असणार आहे. ती मिळणं मात्र भागच आहे. न मिळाल्यास या विलक्षण थंडीत रात्र कुठं काढायची हा प्रश्नच असतो. मी इतक्या उशिरा रस्त्यावर काय करीत आहे असा विचार तुमच्या मनात नक्कीच आला असेल, पण त्याविषयी बोलण्यात फार काही अर्थ नाही. कारण मी जिथून आलो ते ठिकाण तुमच्या माहितीतले नाही. तुम्ही तिथे कदाचित जाणार सुद्धा नाही. तेव्हा मी कुठून आलो आणि कुठे जाणार आहे हा प्रश्न काही तुमच्या कामाचा नाही. एवढंच खरं की मी तिथे त्या चावऱ्या थंडीत खिशात हात घालून शेवटच्या बसची वाट पाहत एकटाच उभा असतो. एवढ्यात चंद्रोदय होतो. या घटनेत विशेष काय ते कदाचित तुमच्या ध्यानात येणार नाही. तुम्ही आरामात घरी बसून AC मध्ये दिव्याच्या उजेडात हे सर्व ऐकत असाल तर चंद्रोदयाचे तुम्हाला विशेष काय वाटणार. पण थंडीत कुडकुडत निर्मनुष्य रस्त्यात एकट्याने उभ्या असलेल्या माझ्यासारख्या माणसाला चंद्र उगवल्याबरोबर काहीतरी वेगळंच वाटू लागतं. म्हणजे चंद्राची सोबत वगैरे नाही वाटत, ते सगळं काव्यात शोभून दिसतं. अशा एकट्याच उभ्या असलेल्या माणसाला तर उलट चंद्रप्रकाशाची भीतीच जास्त वाटते. मी तर असं ऐकलंय, काही माणसांच्या डोक्यावर चंद्रप्रकाशाचा परिणाम होतो. ती भ्रमात असल्यासारखी वागतात. त्यांना निरनिराळे भास होऊ लागतात. ती मुळी स्वतःची राहतच नाहीत. आताच पहा ना, चंद्रप्रकाश पडल्याबरोबर अंधारातून कित्येक सावल्या उभ्या राहत आहेत, वाऱ्याबरोबर सरकत आहेत. नीट पाहिलं तर त्यांच्यातून वेगवेगळे आकार नजरेला पडत आहेत. इमारतीच्या बाहेर कुंपणावर जी झुडपं आहेत त्या झुडपांच्या सावल्या इमारतीच्या भिंतीवर पडल्यात, वाऱ्याबरोबर सरकत आहेत. तो उंट, तो ससा, तो कुत्रा जबडा वासून भुंकणारा, त्याच्या शेजारची ती पोस्टाची पेटीची सावली ती एखाद्या बुटक्या रखवालदारासारखी दिसतीये आणि कुंपणाच्या सळ्या लांब होऊन तुरुंगाच्या गजासारख्या दिसतात. तुरुंगाचा देखावा अगदी पूर्ण.
तुरुंग किंवा वेड्यांचं हॉस्पिटल. हो, वेड्यांच्या हॉस्पिटलला रखवालदार हवाच. इतर कुठल्याही हॉस्पिटलमधले रोगी पळून जाण्याचा प्रश्न नसतो, पण वेड्यांचं हॉस्पिटल तिथं कुणाला राहावंसं वाटणार आहे? तुमचं काय मत आहे? वेडा असा डांबून ठेवलेला चांगला की त्याला बाहेर फिरू दिलेला चांगला? मला वाटतं बाहेर फिरू दिलेला चांगला. म्हणजे तो डांबणुकीमुळे गांजून निदान अधिक वेळा तरी नाही होणार ना. अर्थात माझा हा विचार वेड्यांच्या दृष्टिकोनातून झाला, पण तो तुम्हाला पटेलच असं नाही, कारण सगळेच काही वेड्यांच्या दृष्टिकोनातून विचार करणार नाही. ते आपल्या स्वतःच्या संरक्षणाच्या हेतूने वेड्याला डांबूनच ठेवायला पाहणार नाही का? जाऊ दे, हा सगळा विचारच वेडेपणाचा आहे. पण एकट्याने निर्जन रस्त्यावर बसची वाट पाहत उभे राहिलं की कसले कसले विचार सुचतील सांगणं कठीण आहे. नशिबाने एवढ्यातच एक डबल डेकर बस येते. कशी तरी रेंगाळत मुळू चालीत ती येते. ड्रायव्हरला घाई म्हणून नसावी. खरं तर शेवटची बस तुफान वेगात असायची. टिन 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 बेल वाजवत पुढे जायची. पण ही नुसती रांगत येते की आज मला सगळं उलटं भासत आहे. कुणास ठाऊक. खरं तर ती बस धड थांबत देखील नाही, पण आज तिचा वेग इतका मंद आहे की चटकन उडी मारून आत जाणं मला फारसं कठीण जाणार नाही. बस चांगली भरलेली असते. दारातच कंडक्टर उभा असतो. माझ्याकडे तो न्याहाळून पाहतो. त्याचे ते पाहणे मला मोठे विचित्र वाटते. तो बोलत मात्र काहीच नाही. माझ्यात एवढं वेगळं त्याला काय वाटतं कोणास ठाऊक. बहुधा स्टॉपवर पॅसेंजर नसतील अशीच त्याची कल्पना असावी. त्यातून मी आगाऊपणा करून उडी मारून बसमध्ये चढतो. हे अर्थातच त्याला पसंत नसावं. नसे ना काय, आपल्याला काय जाते. मी खांदे उडवून बसच्या अंतर्भागात जाऊ लागतो. बऱ्याच पुढे एक जागा मोकळी दिसते. मी तिकडे जाऊ लागतो. बस थोडीफार हलत असते. माझ्या झोकांड्या जातात. सीट्सच्या कडांवर हात ठेवीत जात असताना एक गोष्ट माझ्या लक्षात येते. बसमधले सगळे उतारू माझ्याकडे वळून पाहत असतात. त्यांनी असं वळून का पाहावं तेच मला कळत नाही. एखाद्या अगदी परक्या विचित्र माणसाकडे पाहावं तशी त्यांची ती नजर असते. टक लावून रोखून ते पाहत असतात. त्यांच्या नजरेची मला थोडी भीतीच वाटते की हे सगळे आपल्याला पकडणार आहेत, कुठेतरी नेऊन डांबणार आहेत. वाटते या बसमधून उडी टाकून भन्नाट पळत सुटावं, पण मी तसं काही करीत नाही. कंडक्टर माझ्या जवळ येऊन उभा राहतो. त्याच्या त्या जवळ येऊन उभे राहण्याची सुद्धा मला भीती वाटते. वाटतं की हा माझ्यासारखा नाही, माझ्यात आणि याच्यात काहीतरी वेगळेपण आहे. कंडक्टर विचारतो, किधर से आया? मला सगळ्या उतारूंची नजर माझ्यावर असल्याचे जाणवते. कंडक्टर पुन्हा विचारतो, किधर से आया? मी ज्या स्टॉपवर चढलो त्याचं नाव सांगतो. कंडक्टर बाकीच्या उतारूंकडे पाहतो. हास्याची एक मंद लकीर सगळ्या लोकांमध्ये उठते. आता मी सांगितलेल्या स्टॉपच्या नावात हसण्यासारखं काय असतं? वेडे कुठले. किधर जाने का है? कंडक्टर विचारतो. मी त्याला उतरण्याचे ठिकाण सांगतो. बीच में नहीं उतरोगे ना? तो विचारतो. सगळे उतारू जोरात हसायला लागतात. त्याच्या त्या प्रश्नाचा मला अतिशय संताप येतो, पण मी काहीच बोलत नाही, कारण बाकीचे सगळे लोक उघडच त्याच्या बाजूचे दिसत आहेत असं वाटतं. बसचा वेग एव्हाना थोडासा वाढलेला असतो. निदान ती मगासारखी रेंगाळत तर नाही. अचानक माझं लक्ष शेजारच्या माणसाकडे जाते. तो माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळत पाहत बसलेला असतो. मी त्याच्याकडे पाहतोच. तो थोडासा वरमतो, कदाचित थोडा घाबरतोच, पण माझ्यात घाबरण्यासारखे काय असते कोणास ठाऊक. तरी देखील मी त्याच्याकडे पाहतच राहतो. आमच्यात एक विचित्र ताण निर्माण होतो. तो सैल करण्यासाठी बोलावं तसे काहीसे हसून तो मला म्हणतो, काय कसे काय? माझा स्वभाव काहीसा माणूस घाण आहे. म्हणजे आपण बरं आणि आपलं काम बरं अशी माझी वृत्ती. विशेषतः अशा परक्या ठिकाणी उगाच कोणाशी तरी ओळख वाढून काहीतरी बोलत बसायचं हे मला नाही आवडत. अर्थात कोणी आपणाहून बोलल्यानंतर त्याच्याशी मुद्दाम तुटकपणे वागण्याचाही माझा स्वभाव नाही. म्हणून मी देखील किंचित हसलो आणि म्हणलो, हां ठीक आहे. थोड्या वेळाने तोच आपणाहून म्हणतो, आज थंडी चिकार आहे नाही का? हो ना, मी म्हणतो, खूपच आहे. आणि हात बगलांमध्ये दाबून त्यांच्यात ऊब आणण्याचा प्रयत्न करू लागतो. माझे हे उत्तर त्याला तुटकपणाचे वाटते की काय कुणास ठाऊक, पण तो एकदम गप्प बसतो. आता थंडी अधिकच जाणवू लागते, कारण बसचा वेग फारच वाढलेला असतो आणि खिडक्यांमधून थंड वारे घुसू लागते. खिडकीशी बसलेला माझा शेजारी खिडकीची काच खाली करतो. त्या कामात मी देखील त्याला मदत करतो. खिडकी बंद होते तशी थंडी बरीचशी आटोक्यात येते.
आजूबाजूला पाहतो तर सगळ्या खिडक्या पटापट बंद होतात. सगळे उतारू जसं काही एकाने खिडकी बंद करण्याचीच वाट पाहत असतात. बस आता एखाद्या काचेच्या बंद पेटीसारखी होते. हळूहळू माझा शेजारी पुन्हा माझ्याशी गप्पा मारायला सुरुवात करतो. मला हलकेच म्हणतो, आजची विशेष बातमी समजली? मी विचारतो, कसली? तो म्हणतो, बेड्यांच्या हॉस्पिटलमधून आज म्हणे काही वेडे पळाले. ही कसली बातमी? मला तर या बातमीचं विशेष काहीच वाटत नाही. तो जरा वेळ या बातमीचा माझ्यावर काही परिणाम होत आहे का हे निहाळतो आणि मग म्हणतो, तुम्हाला नाही काही वाटलं? वाटलं ना. हा म्हणजे काय वाटलं तर हा असं कसं? मी त्याच्या कलाने घेत म्हणतो, खरं तर मला आता त्याच्याच डोक्याचा संशय येऊ लागलेला असतो. अहो, हे वेडे भयंकरच होते म्हणे. त्यांच्यातला प्रत्येक जण वरून अगदी साधा सुद्धा वाटणारा, पण आतून कसा काय? म्हणजे मी त्याला अगदी शांतपणे विचारतो, आतून कसा काय म्हणजे? अहो, खोनी तामसिंग वाटेत येईल त्याला आडवा करील असा पिसाळलेला वेडा. आणखी पण तो खूप काही बोलत राहतो. वेडे कसे हुशारीने निसटल्यावर त्यांनी कसा रखवालदाराचा गळा दाबून प्राण घेतला, नंतर त्याच्याच जवळचा चाकू घेऊन ते बाहेर कसे पडले, त्यांच्यातला एक जण कसा फारच हुशार आहे, चाकूने तो गळा कसा या कानापासून त्या कानापर्यंत सफाईने कापू शकतो, वगैरे वगैरे सगळं सांगतो. मी आपलं नुसतं करीत राहतो. मला त्यात काही विशेष वाटत नाही. असल्या बातम्या आपण रोज पेपरात वाचतो. म्हणे वेडे हुशारीने पळाले, त्यात काय एवढं रंगून सांगण्यासारखे? डांबून ठेवलेल्या प्रत्येकाला पळून जावं असं वाटतंच. बस आता फारच वेगात असते. काचा बंद आणि बाहेर काळोख, यामुळे बाहेरचे काहीच दिसणे शक्य नसते. पण बसला नुसते पंख फुटल्यासारखी ती उडत असते. नाही, आपल्याला वाटतं की हे वेडे म्हणजे वेडेच, त्यांना काय येणार आहे, पण असं नसतं बरं का. वेड्यांना बऱ्याच गोष्टी येतात, फक्त त्यांचं डोकं काही एका विषयात फिरलेलं असतं. हो, म्हणजे ते सुद्धा शाणे म्हणतात म्हणून, नाहीतर वेड्यांना स्वतःला ते बरोबरच वाटतं ना. म्हणजे माझ्या शेजारच्या माणसाचे डोळे लकाकतात का कोण जाणे, पण त्याला थोडं हसू फुटतं. मी वैतागतो. माझ्या शेजारी बसून वेड्या माणसांवर चर्चा करणाऱ्या त्या माणसाचा मला उगाच संताप येतो. कधी एकदा माझा स्टॉप येईल असं मला होऊन जातं. ही बस आली तरी कुठवर हे पाहण्यासाठी मी प्रयत्न करतो, पण काळोखात काही पत्ता लागत नाही. अगदी सराईतासारखा गळा कापला म्हणे, एक सोडून 2 माणसांचा चाकूनी. म्हणजे काय चेष्टा आहे? आता मात्र माझी सहनशक्ती संपते. मी आजूबाजूला पाहतो, कुठेच जागा शिल्लक नसते. तरीही मी उठतो, वरच्या डेकवर जाऊ लागतो. पुन्हा सगळ्यांच्या नजरा माझ्यावर रोखतात. किधर जाता है? स्टॉप अभी तक नहीं आया, बैठ जगह पर. कंडक्टर गुरकावतो. अपर डेक जाता है, मी विनावणीच्या सुरात सांगतो. अच्छा जाओ अपर डेक जाओ. तो हात हलवीत म्हणतो आणि मी पायऱ्या चढत असताना हसत इतरांना म्हणतो, ऊपर बैठने दो, बाहर कूद पड के भागने वाला तो नाही आहे. त्या शब्दाचा अर्थ मला कळत नाही, पण त्या शब्दापाठोपाठ सगळ्यांचा हशा मात्र माझ्या कानावर येतो. मी ओठ चावतो. आश्चर्य म्हणजे वरचा डेक एकदम रिकामा असतो. फक्त 2च उतारू 2 खिडक्यांमध्ये बसलेले असतात. मला शांत वाटतं. इथे तरी तो हशा नाही, त्या रोखलेल्या नजरा नाहीत, तो वटवट करणारा शेजारी तो तर अजिबात नाही, आणि तो उर्मट कंडक्टर पण नाही. मी एका खिडकीत बसतो, बाहेर पाहतो. आकाशातला पूर्ण चंद्र अचानक माझ्या नजरेला पडतो. मी समोर पाहतो, दोघेही उतारू आरामात खिडक्यांमध्ये बसलेले असतात. आता बसचा वेग इतका वाढलेला असतो की अपघात केल्याशिवाय राहणार नाही असं वाटतं. समोरचा उतारू बहुधा झोपी गेला असावा, त्याची मान डुगुडुगू हालत असते. मी अस्वस्थपणे बाहेर पाहतो. चंद्र बस बरोबर धावत आहे, विलक्षण वेगाने. मी समोर पाहत बसून राहतो, डुगुडुगू हलणाऱ्या डोक्याच्या त्या माणसाकडे, म्हणजे त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे. एका परीने या शांततेची देखील मला भीती वाटू लागते, आणि एकाएकी एक विलक्षण प्रकार घडतो. समोरच्या माणसाचे डुगुडुगू हलणारे मुंडके एकदम
गळून पडते. मी किंचाळतो, धावतच दुसऱ्या माणसाकडे जातो, त्याचा खांदा धरून हलवीत त्याला म्हणतो, ते पहा. आणि माझ्या धक्क्याने त्याचंही मुंडकं गळून पडतं. मी विलक्षण भयाने किंचाळ सुटतो. 2 मुडदे गळे कापून पुन्हा मुंडकी धडावर ठेवलेले 2 मुडके लाल लाल रक्त होलीपर्यंत माझी किंचाळ थांबतच नाही. धाड जिना उतरून मी खाली येतो. कंडक्टर आत उभा असतो, त्याच्यापर्यंत किंचाळत जातो. त्याला विचारतो, याचा अर्थ काय? ते दोघं कोण आहेत? ते या बसचे मूळ ड्रायव्हर आणि कंडक्टर. कंडक्टर हसत म्हणतो. त्याचे डोळे चकाकतात. पण त्यांचा खून झालाय, काहीतरी चाललंय. हा भयंकर वेडेपण आहे. आम्ही वेळे आहोत, आम्ही सगळे. चामडी बॅगेतून रामपुरी चाकू बाहेर काढीत तो सराईतपणे उघडीत कंडक्टर म्हणतो, ते दोघे शहाणे होते आणि तू तिसरा शहाणा. रामपुरीचे पाते पुढे होते. सगळे खदाखदा हसत माझ्या भोवती जमावतात आणि बस भन्नाट वेगाने कुठे कोण जाणे चाललेली असते.